सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हे बघा, तुमच्या मुलाच्या हृदयाच्या नलिकेला एक छोटस भोक आहे, ऑपरेशन करावं लागेल. अर्थात तसं आताच काळजी करण्याचं कारण नाही, पण 10-12 वर्षांपर्यंत ऑपरेशन मात्र नक्की करावं लागेल. पण डॉक्टर तोपर्यंत तोपर्यंत मात्र त्याला खूप जपायला हवं. पण डॉक्टर, या ऑपरेशनला खर्च किती आहे? तसं हे ऑपरेशन करायला साधारण 30 ते 35 हजार रुपये खर्च येईल. 30-35 हजार रुपये? डॉक्टर, मी एक साधा ड्रायव्हर आहे. 300-400 रुपये पगार आहे मला. एवढे पैसे कुठून आणू? तुम्ही असं करा, एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घ्या, नाहीतर 10-12 वर्षांनी हा खर्च कदाचित 2-3 लाखांच्या घरात जायचा. हो. एक मिनिट, काय झालं? काय नाही, प्रयत्न करून पाहतो. आपण असे अचानक गेल्यानंतर खुश होतील नाही तुझ्या 4 बहिणी? अचानक नाही के, मी कळवलंय पत्रानं. हो, पण एक गंमतच केलीये. कोणती का? बाळ आहे बरोबर, एवढंच कळवलंय. मुलगा आहे का मुलगी आहे, बसू दे विचार करा. अरे श्रीपती, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? माझं दुःख सांगून तुमच्या आनंदावर विरजन कशाला घाल? ऐकूया साहेब. अरे पण काय सांगशील की नाही? साहेब, 40-50 हजार रुपये खर्च येईल असं म्हणाले डॉक्टर. एवढे पैसे कुठून आणू मी साहेब? अरे मी आहे ना, माझा मुलगा समजून मी करेन त्याचं. मग तर झालं. हे बघ, तू मागे बस, आज गाडी मी चालवतो. अहो पण अगं तो टेन्शन मध्ये, त्याला कशाला त्रास? काय नाही होत, चल मी चालवतो. हळू चालवा गाडी.
बाई, देवकीबद्दलचा राग आता मनातून काढून टाक. पण आपल्या परवानगीशिवाय मंगळ असलेल्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करायची काही गरज होती? अगं पण माई, झाली त्या गोष्टीला आता 2 वर्ष. विसर ना आता. 2 वर्षात एकतरी पत्र पाठवलं का? आणि आता पत्र पाठवते. अगं पण आता ती स्वतःहून येते असं कळवलंय ना पत्रात, मग झालं तर. हा, पण मुलगा की मुलगी कुणी ठरवायचं? आम्ही. अगं कुणी का असे ना, पण दुपारच्या आत आले म्हणजे झालं. हो. संध्याकाळी ग्रहण लागते ना. अगं माई, राहू दे ना आता ते. ग्रहण, अमावास्या, शकून, अपशकून या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकू. तसं नाही ग, पण सुखरूप आले म्हणजे झालं. आले 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 आले. जायचं आता आपण मावशीच्या घरी. हा, ललू नको. उगी 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 उगी. काय झालं? जोरात जायचं? हो, आपण सांगू बाबांना. बाबांना म्हणावं किती हळूहळू गाडी चालवायची ती. अशाने आम्ही नाही बसणार तुमच्या गाडीत. काय हुकूम आहे तुमचा? गाडी जोरात पाहिजे ना? ठीक आहे. हॅलो. हा, हो हो, मी तिची बहीणच बोलते. हा, हो, अँबॅसेडर. हो, नंबर बरोबर आहे. झालं काय? काय? हो, आलोच ताबडतोब. काय ग, काय झालं? आपल्याला निघायला हवं. अगं पण कुठे? चल. देव ग, काय झालंय? देव. काय काय सांगायचं तुला? हो. आणि इकडे त्याला. काही काळजी करू नकोस. आम्ही चौघी तुझं बाळ आयुष्यभर सांभाळू. हे बघ बायसाहेब, आपल्या मुलाच्या भल्यासाठीच मी सगळं करतो. आता तो श्रीमंताच्या घरी पडला. आता त्याचं ऑपरेशन होईल, त्याच्यावर इलाज होतील. तो बरा झाला की मी पुन्हा त्याला आपल्या घरी आणीन आणि ही त्यांची मुलगी त्यांच्या घरी पोहोचू. या दोघांवरती लक्ष राहावं म्हणून मी त्यांच्याच घरी ड्रायव्हर म्हणून राहणार आहे. या मुलीला मी मालकिणीसारखं वागलो. तिचं बारसं मी त्यांच्याच घरी करीन. बायसा, उगी 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 उगी. नाही, नाही, नाही. नको लय माझ्या लाजा. हो, आता बाळाचं छान छान नाव ठेवायचं. माई, नाव काय ठेवायचं ग? अगं देवकीकडून यशोदेकडे आले बाळते. हो. कृष्णाशिवाय दुसरं कोण असणार? हो. याचं नाव कृष्णा ठेवूया. मी मात्र त्याला केशवच म्हणणार. ह, मला कान्हा म्हटलेला आवडेल. हा, बाईचा कृष्ण, तुझा केशव, हिचा कान्हा आणि माझा कन्हैया. बायसाहेब,
एक विनंती आहे, हिचंही करा ना आज बास. काय गोंडस मुलगी आहे. आपण हिचं नाव राधा ठेवूया. छान आहे हो माई. ही राधा आणि हा माझा कृष्णा. केशवा. कान्हा नाही हं, कन्हैया. डॉक्टर, वेल, ऑपरेशन इज सक्सेसफुल. पण त्याचं हृदय अतिशय नाजूक आहे. इथून पुढे एखाद्या फुलासारखं जपायला हो त्याला. आता कसं आहे? फर्स्ट क्लास. तुम्ही त्याला भेटू शकता. चला. नमस्कार करतो हा माई. हे काय मावशी, आत्मगंजाला टीट. मी आता मोठा झालोय ना. चुप रे, कुणाची दृष्ट लागू नये म्हणून लावतात ती, माहितीये का? अगं पण कॉलेजमध्ये सगळी मुलं चेष्टा करतात माझी, माहितीये. करू दे चेष्टा. त्यांच्या आयांना नसेल वाटत प्रेम त्यांच्याविषयी. शाण माझं बाळ. हे बरं बघ, येतं, हं? नीट काळजी घे हं. हो, हो. कॉलेजचा शेवटचा दिवस आहे ना. हो, हो, हो. हं. हे बघ, गाडी चढताना डावा पाय आधी ठेव. बरं, हं. बरं. आणि फाटक उजव्या हाताने उघड. हं? उजवा हात सोडतो आधी. हे बघ, आणि मांजर आडवं गेलं तर रामाचं नाव घे. हो बरं बरं. आणि पाल चुकली हं. तर कृष्णाचं नाव घे. कृष्णाचं म्हणजे माझं. बरं बरं, पाया पड देवाच्या. नो नो नो, नवीन केस घेणं मला जमणारच नाहीये. अहो, टोणगावकरांची केस हातात असेपर्यंत दुसरी केस घेणं मला शक्यच नाहीये. गेली 20 वर्ष मी एकच केस चालवते, ती काय उगाच? नाही म्हटलं ना, तुम्ही मला नंतर भेटा बघू. मावशी नमस्कार करतो. हं? केशवा, हं. अरे आज तुझं कॉलेजचा शेवटचा हो दिवस. ना. हे बघ, तू माझ्यावर राहून वकिली करावीस आणि खूप मोठा वकील व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. इश्श. अरे, टोणगावकरांची केस उद्या तुलाच पुढे चालवायची आहे. पण शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये काय? असं माई म्हणाली, मी नाही. चल, तिला म्हणू दे रे, हं. तिला काय कळते त्यातलं. हो ना. तू जा आता. हं? हो, येतो हा मावशी. आयुष्मान हो, भव. हो. अरे, माफ करा मावशी, मी तुला डिस्टर्ब केला. असू दे असू दे. काय रे, हं. आज तुझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस हो ना? ना ग. उद्यापासून रियाजावर जोर दे हो. हं. खूप मोठा गायक हो. हा, पण गाणं म्हटलं की खाण्यापिण्यावर कंट्रोल येतो असं म्हणतात. कुणी सांगितलं तुला? ही ग मेली अरे कोण? वाटेल ते खा. हो. गोड खा, आंबट खा, तिखट खा, हं. पण मोठा गायक हो. हं. खाण्यासाठी गाणं सोडू नको. हा, हो, पण माई म्हणते की घरात आधीच एक लाऊडस्पीकर असताना दुसरा बोंगा कशाला, असं माई म्हणाली. मी नाही. तुला हं. काय कळतंय त्यातलं? हो ना. हा म्हण. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. खरंच की. येतो जा, मी. जा. जा, पाया जा, पडतो. इकडे, इकडे, तिकडे. तिरुपती काका, चिंचेच्या झाडाला कैऱ्या लागल्या. मज्जा. हा, राहते, झाडावर चढून कैऱ्या टाकू नकोस. या निर्जीव जीवाला लागले तर, हो की नाही? म्हणून झाडावर चढून कधी कैऱ्या काढू नयेत. अय्या, नवलच आहे. चिंचेच्या झाडाला कैऱ्या लागल्या. मग मुद्दाम कैऱ्या घेऊनच चढले झाडावर. बघितलं बघितलं श्रीपती काका, तुमची ड्युटी. कृष्णा, तू पण ये ना झाडावर. बघ, एकदम मज्जा येते. लाज वाटत नाही मेलीला. राधा, काय? हं, आता तू लहान नाहीस. हं. अगं, मुलीच्या जातीला शोभत नाही असा वात्रटपणा. मी करतो का कधी असं? नाही, हो. हं. कृष्णा, मारू, परत मारू. खाली उतर भाऊ, उतर खाली. बाबांचं ऐकावं. आली उतर ना तर मी मावशीला नाव सांगेन तुझं. काय झालं रे? कैऱ्या मारतीये. कार्टे, खाली उतर आधी. उतर. मी नाही उतरणार. उतरतेस की मी येऊ वरती आता? नको नको, उतरते मी. घाबरली घाबरली. पळाली बघ. ए भागूबाई, बाईसाहेब, माफ करा. श्रीपती, तुझी मुलगी म्हणून किती वेळा माफ करायचं? आत्ता सोडतीये, पुन्हा चालणार नाही. बरं मावशी, मी निघतो. हं. बरं झालं तू वेळेवर आलीस. आता सटवीनं माझं लोणचं घातलं असतं. घाबरतोयस कसला? हं. अरे, माणसाने कसा डॅशिंग असायला हवं, होय ना. ताकद असायला हवी अंगात. मावशी आधार दे मला. काय, काय? पण यशोदामाई म्हणते ही ताकद दुसऱ्यासाठी वापरावी, स्वतःसाठी नाही. तिला काय कळतंय? हं. अरे, व्यायाम करण्या इतकी तरी ताकद असायला हवी की हो नको? ना. आता निघा बघू. हं. आज कॉलेजचा शेवटचा दिवस तुमच्या. हो ना. सेंड ऑफ सुरू व्हायच्या आधी पोहोचलं पाहिजे तुला. कळलं कळलं कळलं. राजा, बसतोस का तू? बसून फायदा काय? काय पाड्या?
तू बसतोस एक्झामला? काय कुत्रा चावला काय काय झालं? ए गप्पे. मग आता काय कॉलेज संपलं. तू काय करणार आहेस? आपला वडिलोपार्जित धंदा बँडवाला नाही तर ऑर्केस्ट्रा. आपलं काय पार्ट टाइम नोकरी मिळते का बघायचं, नाही तर दुबईत आहेत सुतारकाम सुरू. आपली आहे ना पार्ट टाइमची नोकरी, डान्स मास्टरची. ती सुटणार आहे. आहे स्टेशनवर चहाचं दुकान. आणि तू रे, मला काय नोकरी नाही मिळत सकाळ नाही तर दुपार. रेल्वे शिर्डीवाले साईबा भिकाऱ्यांना स्टार आहेस तू. कानाखाली स्टार काढील. अजय तुझ्याकडे थोडेसे पैसे आहेत का रे? काय रे, काय? नाही मला जरा मूड आला होता तुम्हाला चहा द्यायचा. माझे पैसे नाही, चहा पितो. अरे तू थांबव, त्याला बघितलं असतो. आज शेवटचा दिवस, चहा प्यायचा आहे. आम्हाला पण. तुमच्याकडे थोडेसे पैसे आहेत का? नाही नाही मला सगळ्यांना चहा पाजायचा होता. आमच्याकडे प्रत्येकी 4 आणे आहेत. आमचे वडील तेवढेच देतात. तुम्हीच द्या ना पार्टी. कमाल आहे, कुणाकडेच पैसे नाही. आयडिया. कृष्ण येतो. गाडी थांबव थांबव. अय्या कार्यक्रम संपलेला दिसतोय. नेहमीच असं होतं माझं. जमलंच, तुम्ही सगळे कॅन्टीन मध्ये वा, मी त्याला घेऊन येते. ठीक आहे, तुम्ही सगळ्या कॅन्टीन मध्ये वा. आम्ही चल रे. हाय हॅलो. सॉरी उशीर झाला. मावशीने सोडलंच मी, धरूनच ठेवलं. अय्या नवीन ड्रेस वाटतं सेंटअपचा, मी पण शिवणार होतो. अय्या हिला काय झालं? काय काय गवळणी, तुम्ही कुठे निघाला? अरे देवा, नको अडवू आम्हाला. आम्ही निघालो मथुरेच्या बाजाराला. अगं बाई, काय काय तू काय घेतलं? मी घेतलंय तू. आता रवा गपचूप. आणि काय काय तू काय घेतलं? मी घेतलाय खवा. आता गप राहावा. मी वाजवतो पावा. आणि काय काय तू काय घेतलं? मी की नाही कैरी घेतली. अरे वा, आंबट चांबट खावंच वाटतंय. काही गडबडी वाटत. मारीन तुम्हाला, मारीन. हा माझी चेष्टा नाही करायची. मावशीला नाव सांगेन. माझी मावशी ऍडव्होकेट आहे. कोर्टात खेचेल तुम्हाला, पडाल तेव्हा कळेल. ए मग आज आम्हाला कॅन्टीन मध्ये पार्टी द्यायला हवी. आजचा शेवटचा दिवस आहे. अय्या इतकंच ना, मग त्यासाठी माझी चेष्टा कशाला करताय? देतो की, चला कॅन्टीन मध्ये. काय पाहिजे ते खा. अगं इकडेच बस, लाजतेस काय? बस ना. वेटर काय पाहिजे तुम्हाला? तो कशाला उधार नाही खाणार आहे, पैसे देणार आहे. आधी घाण उचल इकडची. काय काय गरम आहे? गरम आहे ना, तवा आहे, झारा आहे, कढई आहे, कोळशी आहे, शेगडी आहे. आणि टोपी घालतं तुझं डोकं सुद्धा गरम आहे. आधी पाणी घेऊन ये. पाणी तुला बोट धुवायला बेसिक मध्ये पाणी नाही का? आमच्या ग्लासात का धुतो? इतक्या ग्लासात बोट घातलेलं तुम्हाला दिसतं. आतल्या टाकीत आता हात टाकतो, कधी बघितलं का? अगं बाई मला पाणी नको. ए तुम्ही काय काय खाणार सांगा ना. ही काय घेणार ते मी घेणार. चालेल. बटाटे वडा. बटाटे वडा. ए, मला कांदा भजी. कांदा भजी, बटाटे वडा, मला बाई दही वडा. ए दह्यात हात घालू नको. अलगद घेऊन ये. घाणेरडं मेला. वडा मग थंड आहे. शी, केवढे थंड वडे. परवाचे वडे चांगले गरम होते. हो ना. परवाची वडे थंड नाही का होणार? बरं झालं आजच आलो. हो, आणखी काय पाहिजे काय? बिल आणा बिल. आजचं जाणं परवाचं नको. हा, कळलं. मला काय वेटर कळत नाही. खाना वडे खा ना, तर आणखीन थंड होती. तुम्हाला आणखीन काय पाहिजे असेल तर मागवून खा. म्हणजे काही लाजू नका. हिच्या अंगात आलं बघ. हिच्या अंगात काय ग बाई. खा खा खाऊन घ्या. अगं तिच्यातलं का खाते? आणखीन मागव. बिल काउंटर तिकडे, आमच्याकडे का बिल भरतो? कावळा बघतो बघ कसा चोच कापलेला. अरे फाटेल. अरे माझ्या अंगाला हात लावला, लाज नाही वाटत? खा म्हटलं ना, खा. त्या चौकातमध्ये अंगाला हात लावतोस, बापा वाईट केलं तुला. तसंच पाहिजे मेलेला. तसंच पाहिजे. एवढं काय पाणी पुरणार? लवकर पाणी. चला ग चला. तू काय करेल मला सांगता येत नाही. चला लवकर. धावतो. अरे काय करतो तू? अरे
हम मेल्या अरे हम मेल्या अंड्याची गाडी इकडे इकडे श्वास बुजी बरोबर माझ्या अंगाला हात मेल्या आता कसं बघितलं मी कसं मारलं त्याला घेऊन जा मेलेला घेऊन जा एकट्याने मारलं काहीतरी करा म्हणजे पोट जाईल बरं झालं ताई माई अक्का तुम्ही होतात ते असा त्या गुंडाला जोडपलाय मी टामोटो काय मारले अंडी काय मारली सगळ्या मुलींची लाज राखली हो मी फक्त एका बोटाची आहुती द्यावी लागली मला पण एका मुलीने चक्क रुमाल काढून माझ्या बोटाला बांधला की हो अरे मग तिला घरी नाही का बोलवायचं? बोलवले ना कधी रे? नाही पौर्णिमेला राखी बांधायला भैया मोरे राखी के बंधन ना भुलाना मी तर म्हणतो जगातल्या कुठल्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये आणि आलाच ना तर मी तिथे असावं सुदर्शन चक्र घेऊन अय्या बोट आधीच मोडलंय आजचा कॉलेजचा शेवटचा दिवस मग आता काय करायचं ठरवलंयस? आयुष्यभर कृष्णाची सेवा करत राहायचं मग मला तर वाटतं कृष्णाचं मोठं मंदिर बांधावं आणि दिवस रात्र तिथं भजन करत राहावं गोरगरिबांची सेवा करावी आया बहिणींचं संरक्षण करावं सध्याच्या परिस्थितीचा नुसता वाट आलाय मला इथे वाट आंघोळ करून येतो परपुरुषाचा स्पर्श झालाय ना मला अंग सगळं ओलचिंब झालंय फायटिंग करायचं म्हणजे काय जिम्मा फुगडी नाही तेवढा त्रास करावा लागतो शहाणं माझं बाळ कसा सापडला सारखं इकडे पळ तिकडे पळ कसा गपगार केला राधा ते झुरळ टाकून दे पाहू जळलं मेल्याचं लक्षण अगं काय हे लग्नाला गेलीस तू आता हे पोरांसंग वागणं शोभत नाही तुला बाबा माझं लग्न करणं तुम्हाला परवडायचं नाही मी कोण अंतुच पंतुशी नाही लग्न करणं माझ्याशी लग्न करायला की नाही एखादा राजकुमार झाला पाहिजे खरं आहे तुझं म्हणणं तुला खानदानी मुलगाच हवा बर ते जाऊ दे हे कपडे कृष्णाला नेऊन दे पाहू कृष्णाला हो मी नाही जाणार का मला ते 3 मावशी अजिबात आवडत नाही फक्त यशोदामाईकडे पाहिलं की खूप बरं वाटतं बाकी सगळ्या कजा मग नको नेऊस कृष्णा रागवेल तेव्हा समजेल कृष्णा रागवेल लाजेल म्हणा हे बघ इतर लोक म्हणतात म्हणून तू बोलू नकोस हो. अगं 4 मावशांचा एकुलता एक भाचा आहे तो लाडात वाढलाय बायकात वाढला ना म्हणून असा वागतो बरं ते जाऊ दे हे कपडे कृष्णाचे नेऊन दे त्याला आणि माझं गाडीचं काम आहे मी जरा गॅरेज मध्ये जाऊन येतो बर हा झुरळ तुझ्यासारखी मुलगी असिस्टंट म्हणून 20 वर्षापूर्वी मिळाली असती ना तर टोणगावकरांची केस मी नक्कीच जिंकून दाखवली असती पण मला वकिलीतलं काही येत नाही असू दे ग तू माझ्याजवळ राहावंस अशी माझी आणि तुझ्या वडिलांची इच्छा आहे तू मला पसंत आहेस फक्त तू केशवला जिंकून घे बस पण पुरे 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 छान माझी खात्री आहे तुझ्या गळ्यात कोकिळाच काय कोकिळांचे थवेच्या थवेत आमच्या कान्हावर तूच एक मात्र आहेस माझं अगं हो 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 तुझ्या बाबांचा निरोप मिळाला त्यानं म्हणावं उद्याच मी तुझा फोटो कृष्णाला दाखवते माझी खात्री आहे आमचा कृष्णा तुला नक्कीच पसंत करील ग छे 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 उपास केल्याने ना मला चक्कर येते
असू दे असू दे. तुझ्यासारखी सरळ साधी सालस मुलगीच माझा कृष्णा पसंत करेल. मी बोलेन हो तुझ्या वडिलांशी. तू निघ आता. लाटलंस आणि बघू. वा छान. महाराष्ट्राचा नकाशा आहे. कर्नाटकात छान खपेल. तुझ्या या पापड लाटण्याच्या कलेवर मी अगदी खुश आहे बघ. आता एकदा आमच्या कन्हैयाला लाटलंस की मी सुटले. माझा अगं आजपर्यंत मी खूप लघु उद्योग केले, पण तुझ्यामुळे माझं मन या पापडात रमलंय. बघते ना कसं लग्न करतो. कुठे गेला हा? यांची सगळी कामं मीच करायची. कृष्णा, ए कृष्णा. अच्छा, अंघोळ केली वाटतं. कृष्णा, हे बघ तुझे कपडे आणलेत. ठेव तिथे आणि जा तुझ्या कामाला. तू काय करतेस इथे? तुला जा म्हणून सांगितलं होतं ना. लाज पण नाही वाटत मेलीला. बघते बघ कशी. तुझं काय इथे? जा बघू तुझं काय चाललंय ते. वाचन येऊ काय चाललंय? खाली तुझ्या मावशांचंच चाललंय तुझे 2 4 हात करण्याचं. करू दे 4 हात. मी नाही घाबरत. कालच एका गुंडाशी मी 4 हात केले. त्याला लोळवला आणि वर डोळ्यात मिरचीची बुक्की टाकली. बसला बोंबलत. काय पण फुशारग्या मारतोस? साधं झुरळ जरी दिसलं तरी घाबरतोस. जुरळाला मी मुळी सुद्धा घाबरत नाही. असं उचलीन आणि देईन फेकून. तू जा बघू. मला कपडे बदलायचे. जा म्हटलं ना. जा 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 जा. बरं बरं बरं. हे इथे कपडे ठेवते, ते घाल आणि खाली जा. मावशी देवळात जाण्यासाठी वाट बघताय. बघू देत वाट. तू नको चोंबडेपणा करूस. मी येतो खाली. जा तू. कमाल आहे. इथे राधा कृष्णाला कपडे पुरवतीये. जा 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 जा. हलकट मेली. तो माझा खंडीने जीव जायचा वेळ. कपडे कपडे घालू. नाडी लेंग्यात नाडीच नाही घातली. चुराय चुराय चुराय. मेलो. वाचवा मावशी वाचवा. मेलो. 500 पापड सराफांकडे, 200 बेरड्यांकडे. काय झालं काय? काही नाही. कपड्यात झुराय. झुरळाला घाबरतो? अरे कुठे आहे झुरळ? झुराय ना. हे बघ हे बघ हे बघ. अरे बापरे, का मारू यायला? झुरायला मेलो मेलो मेलो. झुराय ते काय मावशी खेळते. झुराय झुराय मेलो मेलो. एवढंच घर. हे बघ. अरे काय झालं? काय झालं? झुराय खेळतोय. इथंच कारण असतं ते. इथंच कारण मावशी. हे उद्योग तुझे? काय झालं बाईसाहेब? काय झालं? हिनं कृष्णाच्या लेंग्यात झुरळ टाकलं. हो ना. अहो पण कृष्णानं लेंगा अजून घातलायच कुठं? कसा घालणार? आधी झुरळ टाकलं चांडाळीनं. चालते वाजून. चल चल. माफ करा बाईसाहेब. श्रीपती, तुझी मुलगी म्हणून किती दिवस सहन करायचं? हो ना. जाऊन टाक तिला कुठंतरी. श्रीपती, तुला मी सांगते, तुझ्या पोरीचे हे असले उद्योगधंदे जर बंद केले नाहीस ना, तर तिला आणि तुला दोघांनी कोर्टात खेचीन. चांगली फरफटत खेच. तोपर्यंत मी लेंग्यात नाडी खेचतो. आपलं घालतो. यशोदा मावशी यशोदा मावशी यशोदा मावशी काय यशोदा मावशी मला लेंग्यात नाडी घालून दे ना. एवढंच ना? आणि आता अशा किरकोळ कामासाठी एक माणूस येणार आहे घरात. अय्या शिंपी येणार आहे. लवकरच कळेल. काय बोलते ते कळतच नाही मेलं. अशी आहे ना. हॅलो, जंक्शनराव उघडे पाटील बोलतोय. होय होय, जंक्शनराव उघडे पाटील बोलतोय. गादीवर बसून बोलतोय. का म्हणजे काय? घरात बसायला चांगलं फर्निचर नाही ना म्हणून. कोण? कालिया पठाणच बोलतोय ना? आवाज ओळखीचा वाटला. साहेब पुन्हा एकदा लाज राखा ना आमची. नाही म्हणजे 3-4 गाडी, एखादी गाडी चांगलं फर्निचर भाड्याने पाठवून द्या ना. नाही नाही, मला मान्य आहे हे घर तुमचंच आहे, फर्निचर सुद्धा तुमचंच आहे. हो, भाडं 100% देणार. नेहमी सारखं 100% म्हणजे 100%. काय झालं माहितीये का? माझ्या मुलींना बघायला 4 मावश्या येणार आहेत. नाही मला नाही, मुलींना बघायला. हो, त्यांना बसायला फर्निचर सुद्धा नाही हो घरात. त्यांच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे ना म्हणून. हो प्लीज पाठवता ना मग? वाट बघू ना मग. हा पाठवा पाठवा. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आभारी आहे. चला एकदा या कार्ट्यांची लग्न झाली म्हणजे मी सुटलो. बाबा काय करताय? काय काय
बाप घरात उघडा बसलाय आणि चांगले चांगले कपडे घालून कुठे उंडाराला निघालात तुम्ही? हाय? अहो बाबा हे काय करताय? शर्टाचे हात जॅकेटाला काय लावताय? शर्ट घ्यायला पैसे नाहीत ना, म्हणून जुने हात जोडतोय. जॅकेट घातलं ना की शर्टावर घातल्यासारखं वाटतं. काय करताय? ही परिस्थिती बदलायला पाहिजे ना. मग तुमच्यापैकी एकीचं लग्न कृष्णाशी झालंच पाहिजे. पण बाबा तो म्हणजे अगदीच पाहिलंय. आम्ही चांगलं ओळखतो त्याला. तो नाहीये काही, ती आहे. गप्पा बसा. तो जर ती असेल तर लग्नानंतर तीचा तो करणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. कर्जमुक्त होऊन लाखोपती बनण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे माझ्याकडे. चला उठा, तयारी लागा. चला. निघालात कुठे? कुठे म्हणजे काय? मैत्रिणीकडे. हे कपडे द्यायला आणि दुसरे कपडे घ्यायला. फुकट ना? हो. शाबास. वा 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 वा. जंक्शनराव उघडे पाटलांचं नाव राखताय तुम्ही. जा, निघा. शी, हा कालिया पठाण म्हणजे एक नंबरचा आळशी झालेला आहे. हलकट, बेशरम. अजून फर्निचर पाठवलं नाही. नालायक. चांगला दम दिला पाहिजे, त्याशिवाय वटण्यावर नाही यायचा. हॅलो, कोण कालिया पठाण साहेब का? हो, मी बोलतोय. अरे वा, खूपच जवळ बोलताय. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. खरंय साहेब, खरंय. तुम्ही मागे असल्यावर मला कशाची काळजी वाटत नाही. शंकरराव उघडे पाटील. काय पठाण साहेब? काय समक्ष तुम्ही? मी तुमचं सामान घेऊन आलोय. फार उपकार झाले पठाण साहेब. अहो, या 4 मावशांपैकी एकीने जरी माझ्या मुलीला पसंत केलं ना तर 3 लाख काय 5 लाख रुपये घेऊन जा. आणि जर काल लग्न जमलं नाही हं? आणि माझे पैसे मिळाले नाहीत हं. तर या उघडे पाटलाचा नागडे पाटील करीन. काय आता वाटतं की नाही? बोडके संस्थांचा माजी संस्थानिक जंक्शनराव उघडे पाटील. अरे मावसानं म्हणा, या आता मी केव्हाही तयार आहे. म्हणजे मुलीच्या लग्नासाठी हो, नाही तर गैरसमज व्हायचा. डोकं तापले. काय करावं काही कळतच नाहीये. सिगरेट उडू नको, डोकं पेटेल. तुझं तेही शक्य नाहीये, कारण तुला नाहीच आहे डोकं. काय होणार आहे कोणास ठाऊक. बापाची पारून काढायला गेलेत ना. आणि आपलं पण काय नशीब आहे बघ ना. 4 पोरी पडल्या, त्या पण एकाच घरातल्या. आणि त्या सुद्धा अशा बापाच्या. आयला काय झालं? काही नाही. बाबांना आम्ही खूप समजावून सांगितलं, पण बाबा ऐकायलाच तयार नाही. सगळं तुमच्या बापाला पटवता येत नाही तुम्हाला. बघ ना. अरे बाबांनी आम्हाला दम भरलाय. तुमच्यापैकी एकीने तरी कृष्णाशी लग्न केलंच पाहिजे. नाहीतर तंगड तोडून टाकीन म्हणाले. जा त्या कृष्णाशी लग्न करा. जा जा जा. अरे असं डोक्यात राग घालून कसं चालेल? आपण यावर काहीतरी सोल्युशन काढूया. आयडिया. आपण कृष्णालाच किडनॅप केलं. काही नको, आमचे बाबा त्याला शोधून काढतील. आपण त्या मावशाला पळवलं तर? मावशांना पळवणे काही सोपं नाहीये. एक एक मावशी ही अशी. अशी सर्व परवणार नाही. आपण असं करूया, यांच्या बापालाच पळवूया. काय नको का? कालिया पठाण त्यांना शोधून काढेल. आधीच कर्ज आहे त्यांच्या डोक्यावर. मग आपण कालिया पठाणला पळवूया. कालिया पठाणला पळवलं ना तर आम्ही लग्नाआधीच विधवा होऊ. तुम्ही असं करा, तुम्ही आम्हालाच पळवा. आपलं परमनंट गिराईक. तुम्ही असं करा, तुम्ही त्या बाजूला जा, तू या बाजूला जा, तू त्या बाजूला जा, तू त्या बाजूला जा, मी समोर जातो. आणि चला चला चला. ते एका बाजूला गेले. चांडाळ्यानो गेला तर कुठे मरायला. काय रे बँडवाल्या, कोणाच्या मैताला वाजवायला गेला होतास? अरे बरं झालं तू आलास. आम्ही तुझीच वाट बघत होतो. काय सांगतोस काय? पण काय करणार, म्हणजे मावशा म्हणजे एक नंबरचे चक्रमच आहेत. सारखं माझ्या मागे लागलेत. लग्न कर लग्न कर लग्न कर. मला काय करावं सुचतच नाहीये. माझं डोकं की नाही बधीरच झालं. आम्हाला कळतंय ना, आमच्याकडे एक इलाज आहे. काय काय विचारू? अय्या विचार ना, त्यात लाजायचं काय एवढे? समज आज भाऊबीज आहे. नाही रे, समज आज रक्षाबंधन आणि 3 मुली तुझ्या समोर आल्या तर तू काय करशील? काय करणार? रक्षाबंधन असो तर भाऊबीज असो, केव्हाही माझ्या समोर मुली आल्या तरी मी त्यांना पहिणीच मानेन. वेड्या बहिणीची वेडी गमाया. पहिला काय योगा योग आहे? मुलींचं नाव काढतात मुली हजर. मावशानी मला या चौघीतली एक पसंत करायला सांगितली. आणि खरं सांगू,
या चौघी मला पसंत आहे. बोंबलू नका, मी घाबरलो ना. ऐका मी काय बोलतोय त्या आधी. हा, ही माझी गुड्डू, ही माझी अक्का, ही माई आणि ही ताई. अरे मला सोडा 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 म्हणतो ना, सोडा. गप्प बसा गप्प बसा गप्प बसा. चावट मेले. कृष्णा कृष्णा तू ग्रेट आहे. ईश्वर. तू तुझ्या प्रेमाचा गोवर्धन आमच्यावर धरलायस आणि आम्हाला वाचवलंयस. बंधूनो आणि भगिनीनो, जा एन्जॉय एन्जॉय. थांबा थांबा थांबा, यातलं माझ्या मावशांना काय सांगू नका. हा, जा 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 जा, चावट मेला. जा. अगं बाई, आता माझ्या पुढे प्रश्न पडला. मावशाला काय सांगायचं? बघू वेळेल तेव्हा. 1 2 3 4 2,04,000. 1 2 3 4 5 2,09,000. काय झालं? बापरे, बाबांकडे बघ केवढ्या नोटा आहेत. झालं काय तुम्हाला बोंबलायला? बाबा, पुन्हा कर्ज काढलेत की काय? लॉटरी बिटरी नाही ना लागली? लागेल लागेल, लॉटरी सुद्धा लागेल. तुमच्यापैकी एकीचं कृष्णाशी लग्न झालं ना, तर ह्याच्यापेक्षा जास्त नोटा मिळतील मला. बाबा, या नोटा आहेत की? अगं या खोट्या नोटा आहेत. खऱ्या मिळतील ना तर मोजायला लागतील. त्याची प्रॅक्टिस करतोय. बाबा, हा? कृष्णा आम्हाला भेटला होता. काय? हा? त्याने की नाही, काय? त्यांनी आम्हाला हा? अरे काय केलं? हा? आम्हाला की नाही, हा? काय केलं? त्यांनी आम्हाला हा? बहीण आणलाय. काय? जी भासडून टाकीन तुम्ही त्याला भाऊ मानलं तर. पण बाबा, ए, तुमच्यापैकी एकीचं लग्न त्याच्याशी झालंच पाहिजे. आणि आणि या खोट्या नोटा खऱ्या झाल्याच पाहिजे. तुम्हाला जमायचं नाही ते. असेल कुठे तो आता? असेल नेहमीच्याच बागेत बासरी वाजवत. बागेत काय? कुठे नेताय पाटील? अहो, अहो, अय्या, कुठल्या निर्जन जागी आणलं तुम्ही मला पाटील? अरे अय्या काय मर्दासारखा मर्द आहेस की नाही हो तू? ना. हा? आईला म्हटलं पाहिजे, चायला म्हटलं पाहिजे. ई, नको ग बाई. अरे कुठे तो ओरिजिनल कृष्ण? त्याचं काय बाबा? त्याला 16 सहस्त्र बायका होत्या. अय्या हो. 16 सहस्त्र. तुला एक सुद्धा लग्न करता येत नाही मी म्हणतो. लग्न हा? नको ग बाई. लग्न म्हटलं की संसार आला, मुलाबाळांच्या कटकटी आल्या. ई, मला नाही जमायचं ते बाबा. नाही, नको. पोराबाळांच्या कटकटीसाठी का लग्न करतात? मग आयुष्यात कोणीतरी जोडीदार पाहिजे ना, म्हणून लग्न करतात. असं म्हणता? हा. मी काय म्हणतो जनचंद्रराव, बोल 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 तू बोल. तुमच्यासारखा हँडसम, हा. सुंदर हो. जोडीदार सोडून हा. मी तुमच्या मुलींशी कशाला लग्न करू? हा. असं नाही, जंकू. अरे, नको का तू? पळाले जनचंद्रराव पाटील, उघडे पाटील, पाय लावून पळाले. माझं लग्न करायला निघालेत. वाट बघा. पण आहे का? हो यशोदामाई, तुमच्या त्या कृष्णाने त्या उघड्या पाटीलचा बोडके पाटील केलं. हो. काय हो, काय झालं? अहो, झालं काय? काय झालं? काय भयंकर अस्वस्थ करणारी घटना घडलेली आहे. हो, असं कधी पाहिलं नव्हतं, असं कधी ऐकलं नव्हतं. बसून घ्या. नको, मी इकडे बसतो. इकडे बसतो. बसा. जरा शांतपणे दम घेतो आणि सांगतो. दम. भयंकर भयंकर. हो. हो. या 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 तुम्ही सुद्धा ऐकण्यासारखी घटना आहे ही. बरं झालं चौघी जणी एकदम भेटलात ते. अहो, तुमच्या कृष्णाचं काय खरं नाही, काय खरं नाही. अहो, दिसेल त्या पोरीला बहीण मानत सुटलाय. मी त्याला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्याने काय सांगितलं माहितीये? म्हणाला मला तुमच्याशीच लग्न करायचंय. काय लग्न? तुमच्याशी लग्न? अहो, काय बरं आहे काय? अहो, बरत नाहीये, खरं तेच सांगतोय. तुमच्यापैकी प्रत्येकीने निवडलेली एकही मुलगी पसंत केलेली नाही त्यांनी. खरं म्हणजे मी तुम्हाला चौघींना सांगता कामा नाही, पण चुकून सांगितलं ना. मावशी काय वाटेल ते करा. तंत्र करा, मंत्र करा, जप करा, होम करा, हवन करा,
काय वाटेल ते करा, पण कृष्णाला लग्नासाठी तयार करावं. अहो मला अर्ध्या रात्री बोलवा ना, मी कुठल्याही मुलीला घेऊन इथे हजर होतो की नाही ते बघा. तुम्हाला खरं सांगतो, अहो लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीच सुधारतो की नाही ते बघा. बाकी त्याबद्दल तुमच्याशी बोलून काय उपयोग? तुमची लग्न कुठं झाली आहेत? तर मी निघतो. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघींनी आपापल्या पसंतीच्या मुली निवडल्यात तर. यशोदाबाई तू सुद्धा? पण मी पाहिलेली मुलगी चांगली वकील होण्याच्या लायकीची आहे. ती शोभेल केशवला. आणि माझं काय? मी निवडलेली मुलगी माझी शिष्य आहे, तिचे सूर जुळतील कान्हाशी. हो, पण मी निवडलेली मुलगी माझ्या कन्हैयाला इंटरनॅशनल उद्योगपती बनवेल. बरोबर आहे, पण त्यांनी आधी पती होण्याचं मान्य करायला हवं ना. तू अरे पण नाही, मी म्हणते ते बरोबर आहे. माझी काही पण आपण इथं बसून कशाला रक्त आटवतोय? नाही म्हणजे आपल्या पसंतीच्या मुली आपण निवडल्या, पण कृष्णाची पसंती त्यांना नको ठरवायला. अगं पण त्याने एकही मुलगी पसंत नाहीये ना. आयडिया काय? आपण पसंत केलेल्या 4ही मुलींबरोबर त्याला फिरायला पाठवूया. पिकनिकला. बरोबर, म्हणजे 4 मुलींपैकी एका मुलीला तरी तो पसंत करील. हा, पण पाठवताना शनिवार बघू नका हो, तू नकर्त्याचा वार आहे. आई, त्या मावशीने जरा समजावून सांग ना. मला त्या पिकनिकला जायचं नाहीये त्या 4 मुलींबरोबर. त्या ऐकायलाच तयार नाहीयेत. तू त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांचं मन जरा बदल ना. आई, एवढं नाही करणार माझ्यासाठी. कोण कोण? मावशी सोड, मावशी सोड. असं काय करतेस? मावशी सोड, मावशी सोड म्हटलं ना. ही गाव मावशी, हे बघ माझ्या गळ्यात हात घातलेला मला मुळीच आवडत नाही. आधी सांगून ठेवतो. का पिकनिकला जाऊन त्या मुलींच्या गळ्यात हात टाकणार आहे? पिकनिकला आणि त्या मुलींबरोबर जाणारच नाही मुली. माझ्या बरोबर चल ना पिकनिक. तुझ्याबरोबर अजिबात येणार नाही आणि त्या मुलींच्या बरोबर जाणार नाही. तेच म्हणते मी. त्या मुलीनुसार तुझ्या जवळ जरी आला ना तरी तुला घाम फुटेल. तू का गळा त्यांच्या बरोबर पिकनिकला? तू माझी चेष्टा करतेस? मला चॅलेंज देतेस? आई ही मला चॅलेंज देते. थांब तुला दाखवतो. काय वाटलं? दाखवतो बरोबर. मला चॅलेंज देते. काय समजते स्वतःला? थांब थांब. मला चॅलेंज देते. मला मला या कृष्णाला चॅलेंज देणारी आली मोठी राधा. हॅलो क्षमा, हाऊ आर यू? क्षमा? हो हो, मी उद्या येणार आहे पिकनिकला तुमच्या बरोबर. तुम्ही चौघी आणि मी एकटा. नक्की? हो नक्की. आपण मज्जा करू. हा ओके, उद्या भेटू. हो हो, बाय बाय, टाटा. आम्ही मजा करणार पिकनिकला. ए पिकनिकला गाणी कुठली म्हणायची असतात ग? माझा विचार. ए ए हॅलो अजय, बरं झालं बाबा तू भेटलास फोनवर. हा बोल कृष्णा. हे बघ, मी उद्या पिकनिकला जाणार आहे. काय सांगतोस का? तुमच्या त्या 4 मुलींबरोबर. तुम्ही पण चौघ या ना. हा नक्की याल. ओ थँक्यू. तुमच्या मोटरबाईक घेऊन या, आपण मज्जा करू. क्या बात है. शूटिंग तंबू कोण आहे? कृष्णाला टाकूया तंबूत. कृष्णा, आता तुझी बाळी. नाही नाही, मला नाही जमायचं. तो चमचा आणि लिंबू तोंडात धरायचं काय? मला काय देतं हा करायला? मला नाही जमायचं. चमचा आणि लिंबू तोंडात धरायचं आणि तंबूकडे नाही नाही नाही. काय हा काय? गप्प बसा. मला मी नाही. हिरो भेटला तर कंगवा मागायचा. नाही, नाही, नाही. हिरोईन भेटली तर फोटो. काय नाही नाही. ए आजी तू तरी सांग ना, नाही तर मी तुझा बँड आणि ढोल फोडून टाकीन. सांगून ठेवतो. हे बघ आता तर तू तयार झाला नाही तर आम्ही मावशांना सांगू आणि तुला या चौघींची एकाच वेळी लग्न करावं लागेल. त्यापेक्षा मी हे करतो. हलकटच मेले ब्लॅकमेलिंग करतात मला. क्या चाहिए आपको? चमचा नहीं. क्या चाहिए आपको? लिंबू 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 नहीं, अपना
क्या ऑटोग्राफ फोटोग्राफ। ऑटोग्राफ चाहिए आपको? तो ऐसा बोलिए ना। मैं आपका फैन हूँ। हाँ? फैन? मेरे फैन? एक मिनट। ये लो, ये लीजिए। हाँ? और ये भी लीजिए। कैसे कैसे फैन आते हैं। अरे कृष्णा, विकेट गेली याची म्हणजे आपल्या मार्गातली 1-2 बाजूला झाली. केशवा, अरे पिकनिक कशी झाली तुझी? केशव, अरे काय विचारतेस ही? हा बोल ना, कशी झाली पिकनिक? काय रे असा काय करतोय हा? ए बाबा, अरे अरे देवा, काय झालं माझ्या बाळाला? अरे बोल काहीतरी. हे काय खिशात? अगो बाई, लिंबू म्हणजे कुणी विचार करणे केली की काय? करणे? छेचा हो, करणेच असणार. कृष्णा 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 केशव कृष्णा. With love, Kimi. I love you too, Kimi. Kimi, I love you. कृष्णा, ए कृष्णा, तू आलीस? कृष्णा हा प्रसाद घे. ईश्वर, हा प्रसाद दिलास, आणखीन कसला प्रसाद देतेस? कृष्णा मी राधा. तुझं काय चाललंय? आणि हा फोटो कोणाचा? या आहेत विथ लव किमी. आहा, काय सौंदर्य आहे, काय देखणेपणा आहे. आयुष्यात असं सौंदर्य मी कधीच पाहिलं नाही. काय पण ध्यान शोधून काढलंय. यशोदाबाईने हिला पाहिलं ना तर दिवसातून 10 वेळा नक्की आंघोळ करेल. अय्या, आणि गोदाबाई तर कोर्टातच खेचेल. खेचू दे, मी रोज कोर्टात डबा घेऊन जाईन जेवणाचा. नक्की. आणि ना तुम्ही काळजी करायचं नाही, मी आहे ना. मी काय रे कृष्णा, या सिनेमात तुला भलतंच वेळ लागलेलं दिसतंय. खरं सांगू राधे, आजपर्यंत कोणाकडे मागावंसं वाटलं नाही, पण यांच्याकडे बघितल्यावर मात्र मागावंसं वाटतं. काय मागितलं तुझ्याकडे? अजून मागितलं नाही, पण मागणार आहे. काय? सांगणार नाहीस ना कुणाला? आई शपथ. बघा मग मला फसवशील. नाही रे. मी की नाही ह्यांच्याकडे लग्नाची मागणी मागणार आहे. तोड बघ आरशात. ही करते तुझ्याशी लग्न? तुला भांडी घासायला तरी ठेवेल का? अपमान. तुझ्या आयुष्याचा सिनेमा करेल, सिनेमा. खबरदार खबरदार खबरदार. यांना एक शब्द जरी उलटून बोलीस ना तर मला अजिबात खपायचं नाही. मला नको तुझा प्रसाद. काहीतरी घातला असेल, जा इथून. ठीक आहे, मला घालवतोस? माझा तुला शाप आहे. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कावळीच्या शापानं गाय कधी मरत नाही म्हटलं. माझ्या किमीला मारलं. तुझा कळकळाट होईल, तुझा कळकळाट होईल. थांब किमी, मी आलो. किमी थांब. राधा काही बोलली ते तुम्ही ऐकलं नाहीत ना? आणि ऐकलं असेल ना तर अजिबात मनावर घेऊ नका. बावळटच आहे मेली. देवानं अक्कल वाटली ना तेव्हा ही आंबे पाडायला गेली होती. स्त्रीच्या सौंदर्यातलं तिला काय कळणार नाही का? किमीजी, मी तुम्हाला अग तू ग असं म्हटलं तर चालेल का? नाही नाही, राग येणार असेल तर नाही म्हणणार बुवा. जाऊ दे, मरू दे. आपलं किमीचीच बरं, हो की नाही? किमी किमी. अगं बाई, स्वप्नात पाहिलं की काय? 5 वाजले. पहाटेची स्वप्न खरी ठरतात म्हणे. शिवाय किमीनं मला स्वप्नात मागणी सुद्धा घातली. किमी मी, किमी किमी मी. आता आंघोळ करतो आणि मावशीला जाऊन सांगतो. अगं बाई, अगं मावशी, माई, नर्मदा मावशी, नमू मावशी, गोदा मावशी, काऊ मावशी, कुठे गेल्या सगळ्या मावश्या? माई 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 माई. काय रे? नाही, नमस्कार करतो. माई माई. आता बरं वाटते ना बाळा? हो ना.
माई मला तुला काही सांगायचं आहे. मी की नाही मला लाज वाटते. मी नाही लाजायचं काय त्यात? बोल ना. मी नाही जाणार. मला लाज वाटते. सांग ना काय, बोल ना. बरं बाई सांगतो. मी की नाही एक मुलगी पसंत केली आहे. तुम्ही लग्नाची तयारी करा बाई लवकर. कुणाला पसंत केले कुणाच ठेवू. हो ना. आपण चौघींनाही बोलून घेऊया. तुम्ही जंक्शनदारांना निरोप द्या की आज संध्याकाळी 4 मुलींना घेऊन इथे या म्हणून. हो चल. माझ्या कृष्णाचं लग्न ठरलं पोरी. बंगला तर हाच आहे त्यांचा. सामान कुठं निघाले मग? बघूया तर खरं. चल चल. अरे थांबा. सगळं फर्निचर नेलं तुम्ही, एवढा कोर्स तरी राहू दे ना. ना उठा. काल एसएचची तशी ऑर्डर आहे. काय? तुमचे जॅकेट संग सगळे घेऊन बोलवले. अरे हो. आरामखोर चला. ए शिव्या कोणाला देतो? मी नाही, काल शेड बोलले. आरामखोर चला. धोत्राचं काय करतोस बाबा? तर नेलं ते स्वतः आहे ना रे. हे चला रे. हो काय करताय? कोर्स करायचा? खऱ्याची दुनिया राहिली नाही बाबा. अरे एवढे कर्ज फेडायचं आहे. कालिया पठाण चिंध्या करणार बहुतेक. माझे जॅकेट गेलं. गीता पाटील, बंगला रिकामा आणि तुम्ही उघडे. नुसते उघडे नाही, उघडे पाटील. सगळं सामान नेलं कुठं? अहो नेलं तरी कुणी? मी नेलं. कोण? हा हे म्हणजे कालिया पठाण. यांचा दुसरा वाडा आम्ही विकत घेतलाय आणि इथले सामान हलवण्याचं कंत्राट यांनी घेतलंय. कोटासकट सामान नेलं? कोण? कोण? आम्ही सोमवारी आम्ही कपडे घालत नाही. सोमवारी कपडे न घालण्याची आमच्या घराण्याची परंपरा आहे. सोमवारी आम्ही उघडेच असतो. उघडे पाटील. आपण बसा ना. नाही म्हणजे बसा ना. बसा. जागा मिळेल तिथे बसून घ्या. पाटील माझ्या 3 लाखाचं काय? हळू बोल. हे बघ, यांचाच भाचा लग्नाचा आहे आणि माझी इज्जत यांच्या समोर घालवली ना, 3 लाख काय 3 कवड्या सुद्धा मिळणार नाहीत. मी जरा जाऊन येतो, तू इथेच उभा राहा. 3 कवड्या काय 3 काळ्या मिऱ्या सुद्धा मिळणार नाहीत. नाहीतर आपण बसा ना. कुठे फर्निचरच नाही का? काय विशेष काय काम काढलं? हा विशेष म्हणजे असं की आम्ही आमच्या कन्हैयाबद्दल तुम्हाला एक खुशखबरी द्यायला आलो होतो. सांगताय काय? आमच्या कान्हानं मुलगी पसंत केलीये. काय? तेव्हा आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या 4 मुलींना घेऊन आमच्या घरी या आणि आमचा कान्हा म्हणेल त्या मुलीशी आपण त्याचं लग्न करून टाकू. आणि केशवच्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या नवीन वाड्यावरती जाऊ. काय कुठला वाडा? मगाशी सांगितलं होतं ना. हो निघतो आम्ही. हो या, पण सोमवारी येऊ नका. बाय द वे, एक विचारू का? तुम्ही पठाण आणि एवढी शुद्ध मराठी कसं काय बोलता? त्याचं काय? माझं खरं नाव नारायण काळे. राहणारा मी मूळचा कोकणातला. पण या नावाच्या सावकाराला कुणी घाबरायलाच तयार नाही. पैसेही बुडवतात. म्हणून मग मी कालिया पठाण झालो. निघतो आम्ही. हो या, पण लक्षात ठेवा हो, सोमवार. काया दे टाळ्या. झालोच मी आता लक्षाधीश. सामान पाठवून दे. अरे देतो. माई कशाला हाक मारलीस मला? तू म्हणालास ना मी लग्नाला तयार आहे. तेव्हा सर्व मंडळी आले. अय्या ह्यातलं कोण पसंत आहे तुला? कंचनराव. मी बघा बघा, तुम्हाला सांगितलं नव्हतं? नाही ऐकून तर घ्या ती. मी काय म्हणतोय ते. मी म्हणत होतो तुमच्या या 4 मुलींपैकी की नाही मला किती क्यूट दिसतेस ग तू. पण काय करणार, तू माझ्या गुड्डू सारखी ना. अय्या काय गोड साडी आहे ग तुझी. खरंच आज की नाही तू खरंच गोड दिसतेस. पण काय करणार, मी जशी लग्न नाही करू शकणार कारण ही माझ्या अक्कासारखी. ओ काय सुंदर वेण्या आहेत ग तुझ्या. त्या वेण्या पाहून
मला असं वाटतं, पण नाही, ती की नाही माझ्या माईसारखी ना. ब्युटिफुल यू फुल. आता लवकर सांग, नाहीतर हे सुद्धा बोट पाण्यात बुडवावं लागेल. नका नका बुडवू, पाणी गडू होईल. तसंच ठेवा. हा. मला की नाही तुमच्या या मुलीशी नातं जोडायला खूप आवडेल, पण धाकटी बहीण म्हणून चालेल ना बाबा? आता मी काय सांगतो ते नीट ऐका. आता काय आणखीन? मी लग्न करीन ते किमी काटकरशी. काय? माझं जाळ बुडालं. माझी खात्री आहे त्याच्यावर कुणीतरी करणी केली असणार. परवा त्याच्या खिशात मला लिंबू सापडलं. तुमचा विश्वास नव्हता, आता घ्या. कसली आली करणी? तोही बोलला तिला की मी काटकरला. तिला नाही कुठं बहीण मानली ती. आणि आम्ही निवडलेल्या मुलींना बहीण मानून मोकळा. तिला कळलं असेल हा लाखोपती, तेव्हा तिनंच गळ टाकली असेल. पण लक्षात ठेव की मी काटकर कोर्टातच खेचीन ग मी तुला. माझ्या पापडाच्या उद्योगाचे 12 वाजले. आता नवीन उद्योग कृष्णाला समजवायचा. कोण ती किमी काटकर का काय ती? तूच कृष्णाची समजूत घाल ना. अरे बाळा, काढून टाका डोक्यातून विचार. काढून टाक डोक्यातनं विचार. मी किमीशी लग्न करणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. किमी किमी किमी. कन्हैया, अरे बाबा, काय हे खूळ तुझ्या डोक्यात किमीचं? ते काय तुझ्याशी संसार करणार आहे? कुठे तू, कुठे ती? आता ती कुठे का असे ना, पण लग्न झाल्यावरती इथेच येणार 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 येणार. अरे पण ताई माई अक्का, विचार आहे माझा पक्का. मी आहे किमीत मग्न, करीन तिच्याशीच लग्न. स्वप्नात दिले तिने वचन मला, मी फसवणार नाही तिला. जर फसवलं तिला तर पाप लागेल ना मला. अरे पण कृष्णा, माई, एक गोष्ट लक्षात ठेव, पहाटे पडलेलं स्वप्न खरं झाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही राहणार नाही. किमी मी किमी किमी मी किमी. स्वप्न पहाटे पडलं? किमी 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 आणि नुसती किमी किमी दिसत आला. कोण मोठी लागून गेली? अच्छा, म्हणजे रडतेस माझं लग्न ठरलं म्हणून? अरे जा रे, मी कशाला रडू? कांदा शिरताना डोळ्यातून पाणी नाही येणार, मग काय येणार? येतं ना, बस रडत. चारी मावश्या लवकरच किमीकडे बोलणी करायला जाणार आहेत माझ्या लग्नाची. तिनं स्वप्नात मला वचन दिलंय, आणि तिचा वचनभंग केला तर मला पाप नाही का लागणार? हे लाटणं पाहिलं? जातोस की नाही? तुझ्यात नशिबावर फिरव. किमी मी किमी. श्रीकृष्णा, अरे इतक्या प्रेमानं लाडानं अगदी डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे फुलासारखा वाढवला त्याला, त्याचे हे फळ. जोपर्यंत त्याच्या डोक्यातून हे खूळ जात नाही ना, तोपर्यंत तुला पाण्यात ठेवणार आणि अजिबात बाहेर काढणार नाही. माई, अगं देवाला पाण्यात ठेवून काही होणार आहे का? मग काय करायचं ते तुम्ही करा ना. काय? जा त्या काटकरबाईकडे. काटकरबाईकडे? हा, काटकरबाईकडे. आणि सांगा तिला काय म्हणावं, सिनेमापेक्षा जास्त पैसे देईन मी तुला, पण माझ्या बाळाच्या डोक्यातले खूळ काढून टाक बाई. किमी जी बिजी है माहिती, पण तुम्ही कसं ऍडजस्ट करा. अरे किमी से ज्यादा मैं बिजी हूँ. देखो मैं बहुत टेंशन में हूँ, बहुत टेंशन में हूँ. आप बाद में मिलना, मुझे काम करने दो. देखिए बाद में प्लीज, बाद में मिलना. आपसे बात करने में कुछ मतलब ही चला नहीं. चला. आईला डायरेक्टरशी लग्न होतात, इथं आमच्या लग्नाचा पत्ता नाही. परमेश्वरा, 45 वर्ष झाली एक बायको मिळायला तयार नाही. भगवान श्रीकृष्ण, तुला 16 सहस्त्र बायका, 16 सहस्त्र. अरे मला एक तरी दे, एक तरी दे. लुळी दे, आनळी दे, पांगळी दे, बहिरी दे, पण एक तरी दे रे, एक तरी दे. सेक्रेटरी साहेब. श्रीकृष्ण, अहो सेक्रेटरी साहेब. श्रीकृष्ण. सेक्रेटरी साहेब, कोण बोललं? तुम्ही केमिनींचे सेक्रेटरी का? हो हो हो. आम्ही कृष्णाच्या कामासाठी आलो. श्रीकृष्णाने पाठवलं? वा 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 वा, श्रीकृष्ण धन्य आहे तुझी, धन्य. अरे 2 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये एक सोड मला 3 बायका पाठवल्या. बोला बोला, तुमच्यापैकी कोण तयार आहे माझ्याशी लग्न करायला? काय लग्न? आणि तुमच्याशी? अहो डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? कोर्टातच खेचीन मी तुला. एक मिनिट, काहीतरी घोटाळा आहे ना? आम्ही तुमच्याशी लग्न करायला नाही आलो, आम्ही किमीजींना भेटायला आलो. आमची अपॉइंटमेंट आहे. म्हणजे त्या श्रीकृष्णाने नाही पाठवलं तुम्हाला? आम्हाला इकडच्या श्रीकृष्णाने पाठवलं.
चला हा दरवाजा आतमध्ये किमी. मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. नहीं नहीं, मैं पागल नहीं हूँ. वेडी दिसते. देख हो, पळूया, दगड मारायची. नाही नको, आता आपण आलोत ना तर विचारूनच जाऊ. मैं पागल नहीं हूँ, मैं पागल नहीं हूँ. मैडम आपसे कोई मिलना है. आइए ना. हाँ. क्या है कि मैं रिहर्सल कर रही थी. बैठिए ना, बैठिए. वो क्या है किमी जी? वो प्रकरण बहुत गंभीर है. सीरियस 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 है. सीरियस. वो क्या है कि हमारा भांजा है ना, भांजा भांजा. भांजा, उसको आपने एक फोटो दिया है. तस्वीर. उसके ऊपर लिख के दिया है किमी विथ लव करके. हाँ. हाँ. और ये भी कहा कि आप उसके सपने में आई और आपने उसको शादी करने का वचन भी दिया. हाँ. अभी तो वो हट्ट करके बैठा है. बिल्कुल. शादी करेगा ना तो आपके साथ ही करेगा. वो हट्ट करता है. हाँ. कमाल है. ऐसे तो रोज मुझे बहुत सारे खत आते हैं और मैं फोटोग्राफ भी भेजती हूँ, लेकिन इसका मतलब ये तो नहीं कि मैं अपने हर फैन से शादी करूं. ये तो नहीं हो सकता है ना. नहीं, वो बात सही पण है. काय आहे, आमचे भाचे का जीवन मरण का प्रश्न है ना. हाँ. और आपके सिवा वो जी नहीं सकता. नाही म्हणजे तुमच्या शिवाय तो जगूच शकत नहीं है ना. हाँ. उसका हार्ट भी थोड़ा नाजुक है. वीक. आप कुछ भी करके उसके मन से उतर जाइए. हाँ, उतर जाइए. हमारी प्रार्थना है. प्रार्थना है. हाँ, ठीक है. आप किसी भी दिन उसे मेरे पास ले आइए, मैं ट्राय करूंगी. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तुम्ही मला एक दिवस पोहोचवल्याशिवाय राहत नाही. हे काय बाबा, हे काय? कशी तयारी चालू आहे बाबा ही? कोण गेलं बाबा? सांगा ना बाबा. सांगा ना. सांगा ना. सांगू हा. मी माझी तयारी करतोय. काय बोलताय काय बाबा? कालिया पठाण येणार आहे. मग आला तर आला. आला तर आला काय, मी मेल्यानंतर ही सगळी व्यवस्था कोण करणार. पण ही सगळी व्यवस्था माझी मीच करून ठेवली. काय बोलताय काय बाबा तुम्ही? काय बोलताय काय काय, माझं दुःख तुम्हाला कसं समजणार. तुमचं बरं आहे, दागदागिने, कपडा लत्ता, शिक्षणाची सगळी व्यवस्था मीच करून ठेवली, लोकांची कर्ज काढून. तुम्ही भटकाल दिवसा ढवळ्या. बाबा, ही सगळी अवस्था तुम्ही तुमच्या हाताने केली. चला लागा आतमध्ये. माझ्या तोंडात तुळशीचं पान कोण ठेवणार, लाया कोण ठेवणार, थलप्या कोण टाकणार, मडकं कोण धरणार रे बाबा. बाबा, तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आम्ही की नाही एक गंमत आणली. गंमत आणली. हे कोण? जाऊ दे. बाबा, हे आमचे मित्र. बाळानो, मला कशाला नमस्कार करताय. करून ठेवतो, नंतर संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. असं कसं. अरे तुम्ही माझ्या मुलीचे मित्र आहात, पहिल्यांदाच घरी येतात, असं काय करताय. बसा बसा, या या. काय करता काय आपण. मी हे नको शकतो. मी ह्याला अडचणी येऊन देतो. अरे बापरे. आणि आपण. मी त्यांना सायकल वरनं इंटरव्ह्यूला घेऊन जातो. मी घरीच असतो, कॉलची वाट बघत. मग याच्यात गंमत कसली आले. बाबा, हे की नाही कृष्णाचे मित्र आहेत आणि हे त्याचं की नाही मन वळवणार आहे. काय. अरे वा 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 वा. चला चला, कामाला लगा, कामाला लगा. कृष्णाला पटवा. अरे काय करताय काय. आशीर्वाद हवे. तथास्तु. आणि बघा, त्यांना सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जा. आणि जर जमलं ना तर तिथल्या तिथेच रजिस्टर लग्न उरकून टाका.
अरे रे, गेला बिचारा. अरे हे काय तुम्ही अजून इथेच चला चला कामाला लागा. कृष्णाचं एकीशी तरी लग्न झालंच पाहिजे. अवकाश शाबास. हा टाटा. आणि हे बघा कालिया पटांची बिलकुल काळजी करू नका. मी त्याला बरोबर सांभाळतो. डोंट वरी. अच्छा टाटा. कालिया पटण. अरे काय आला रे. हे काय कोण गेलं? पाटील माझे पैसे केव्हा देणार बोल? आता 13 दिवस चान्स नाही रे बाबा. का काय माझा चुलत भाऊ आहे ना, त्याचा मेवणा आहे ना, त्याचा दीर आहे ना, त्याचा शेजारी आहे ना, त्याचा सासरा वारला. तेवढा जवळचा माणूस वारला. आता आम्ही 13 दिवस पैशाचा व्यवहार करत नाही काही. तुझ्या मायला. 13व्या नंतर 7 दिन के अंदर अंदर लगीन लाव, नाहीतर माझे पैसे लाव. समजलं? हो पण जाताना फाटक लाव. तुझ्या आईला. हे काय चाललंय आता? बाहेर जाताना बंगल्याला 3 वेळा नमस्कार करावा, आपण शकून टळतो असं यशोदाबाईंनी सांगितलंय. बर चला आता उशीर होतोय ना. गाडी तूच चालवणार ना, श्रीपती नाही ना? हो. बरं झालं, 3 तिगाडा काम बिगाडा, आपण शकून टळला. हे सुद्धा यशोदामाईंनीच सांगितलं का? हो 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 हो. चला आता उशीर होतो ना. चला. हे बघ मऊ सांगितलं ते करायचं. कृष्णा तिला भेटायला निघालाय, त्याला बरोबर अडवतायचं. म्हणजे कृष्णा म्हणे आता जायलाच नको, अपशकून झालाय. मांजर मांजर गेलं आडवं, सगळं अपशकून झाला. आज जाण्यात काही पॉइंट नाही, आपण उद्या जाऊ मावशी. अरे पण उद्या तिला वेळ नाहीये. असं म्हणतेस? मग आजच जाऊ. पण थांब जरा, मी खिशात दगड घेतो. यशोदा मावशींनी सांगितलंय मांजर आडवी गेली तर खिशात दगड ठेवावा. आलोच ना. अपशकून वगैरे काही नाही का मावशी? हा शकुनी मामा आहे ना, त्यांनीच टाकले आडवी मांजर. करायला लाज नाही वाटत तुला? आता नवीन मालकी येऊ दे, मग बस बोंबलत बोंबलत बोंबलत. मला काय करायचंय? वाट बघ म्हणावं, नवीन मालकीण आणतोय. बंगल्यात पाऊल तर ठेवू दे. उजवं तंगड मोडून डाव्या हातात देईन. अगं मावशी अशी लपत लपत कुठं चाललीस तू मावशी? अगं बाई, इथं सगळे गुंडच दिसत आहेत की मी नाहीये. चल जाऊया आपण. अरे ती काय? ती बघ काळ्या कपड्यातली. अगं बाई, डाकूच्या वेशात किमी. हो ना. लग्नानंतर मी तिला साडी नेसा जाणार. मला असले कपडे आवडत नाहीत, मी सांगणार बाबा. एक चल ना जाऊया. मी नाही, तू एकटाच जा. एकटा नको, मला लाज वाटते. लाज वाटते? मेल्या पुरुषासारखा पुरुष ती लाजत नाही, तू काय लाजतोय? काय बोलणार नाही ना ती? जा. हातातलं बंदूक खोटं आहे ना? जा. मग काय घेतलं? बाई किमी, वाचव ग याला. किमी. क्या चाहिए आपको? क्या अवतार बना के लिए है? हाथ में बंदूक, अंग में कपड़े. अच्छा नहीं लगता बाईच्या जातीला? जी माफ कीजिए, मैंने आपको पहचाना नहीं. कमाल है, पहचाना नहीं? मैं आपका फैन विथ लव किमी. फैन? हाँ. ओह, अच्छा अच्छा. हो, हाँ, पहचाना. क्या भूल गई क्या? आपने मुझे वचन दिया था सपने में आके पहाटे पहाटे शादी करूंगी तो तुमसे. भूल गई क्या? मैं वचन का बहुत पक्का हूँ. शादी? हाँ, और तुमसे? ये तुम क्या कह रहे हो? अरे तुम तो मेरी सहेली हो यार, मेरी प्यारी प्यारी सहेली. आखिर सहेली के साथ कोई शादी करता है क्या? पहले कोई अच्छी सी राधा को पटा, फिर तो शादी कर ले. हाँ? हाँ? अरे थैंक यू किमी जी, थैंक यू वेरी मच. बेचारा नर्वस हो गया, जरा उसका ख्याल रखना. उसके लिए अच्छी सी लड़की ढूंढ लीजिए और शादी में मुझे जरूर बुलाइए, भूलना मत. हाँ? जरूर बुलाऊंगी. थैंक यू वेरी मच. मला मला मैत्रीण म्हणते काय? ठीक आहे, मैत्रीण. ठीक आहे, आता आयुष्यभर मी तिची मैत्रीण म्हणूनच राहतो. मला मैत्रीण म्हणते. ठीक आहे, ठीक आहे. मावशानं काय केलं मला? कसं वाढवलं आयुष्यभर मला? किमीनं मला मैत्रीण मानलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मैत्रिणीसारखाच राहतो तिच्या. आता आयुष्यभर आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसारखाच राहतो. अरे काय झालं? काय झालं? तुम्हीच बनवलं ना मला असं, म्हणून मग किमीनं मला मैत्रीण मानलं. आता मैत्रिणीसारखंच राहतो. अरे केशव काय झालं? अरे कान्हा, काय
शादून काय त्या काटकर बाईनं अरे या कृष्णाला काय झालं? तो कुठे गेला कंचन? बांगड्या काय, टिकली काय, ओढणी काय? कृष्णा, हाय मेरी जान. हाय हाय. अगं कुठे चालली तू? अगं नाच की. अगं नाच माझ्यावर. अगं नाच. अगं कुठे आणते आता करतो. झालं काय? कशाला तिकडे आलो? बोल ना. अरे काय बोल ना तू. अरे तुला अरे बोल ना काय झालं? किमीला मागणी घालायला गेलो होतो. तिनं मला तिची मैत्रीण मानलं. आता आयुष्यावर मी तिची मैत्रीण म्हणूनच राहणार. मला म्हणाली आधी एखादी राधा पटवून दाखव आणि मगच मला लग्नाची मागणी घाल. अरे मग दाखव ना पटवून एखादी राधा. कोण? मी? अगं बाई इश्य पहिले हे असलं करायचं सोडून दे. काय अवतार करून ठेवला स्वतःचा. हे कानातलं आणि ही ओढणी फेकून दे. आणि हे किमीच्या नावाचं सौभाग्य ना, ही टिकली ती पण काढून टाक. शादी? हाँ, तुमसे? ये तुम क्या कह रहे हो? अरे तुम तो मेरी सहेली हो यार, मेरी प्यारी प्यारी सहेली. आखिर सहेली के साथ कोई शादी करता है क्या? पहले कोई अच्छी सी राधा को पटा, फिर तो शादी कर ले. हाँ? भांडी घासायला सुद्धा ठेवलेलं दिसत नाहीये. जास्त बोललीस ना तर मी तुझ्याशी सुद्धा लग्न करीन. माझ्याशी लग्न? आणि तू आधी पुरुषासारखा वागायला शिक, मग कर माझ्याशी लग्न. मला ड्युटी नकोस. तू काय करणार माझ्याशी लग्न? 4 मावशांचे कुक्कुला बाळ. अरे अरे कृष्णा. राधा, प्रेम इतकं जवळ असताना मी उगाच त्या किमीच्या मागे गेलो नाही. आता गेले ना खोडक्यातलं. ए, मला क्षमा करशील ना मी तुला त्रास दिल्याबद्दल? मी तुला खूप त्रास दिला. नाही, मी तुला त्रास दिला. नाही मी तुला त्रास दिला. खोटं बोलायचं नाही, मी तुला त्रास दिला. मी तुला त्रास दिला. नाही मी तुला त्रास दिला. खोटं बोलतेस तू. मी तुला त्रास. आपलं काय ठरलं होतं? पुरुषासारखं वागायचं. ए, आता आपल्या पुढे एकच लक्ष. कोणतं? आपलं लग्न. पण तुझ्या त्या मावशांची काळजी करू नकोस. तू फक्त यशोदा मावशीला पटाव. यशोदा मावशी? बापरे. ए, मी बदललो, तुला नाही बदलता येत. चोळजोळ लुगडं बिगडं. बघते प्रयत्न करून. ए, तुझा हात सोडावा असं नाही वाटत का? चल, चाहटळ कुठला. ए, चा नको. चा
चहा. अगं बाई, राधा, कुणाची पोर माझी. मुलीच्या जातीला असंच वागणं शोभतं. आता बाकी तुझ्या बापाला सांगून टाकते, पोरीला लवकर उजवून टाक. माई. हा? आ? अरे कृष्णा, अगं माई, आता मी पूर्वीचा अय्या इश असा कृष्ण राहिलो नाही. मी पूर्ण बदललोय. मी म्हणत नव्हते वेळ आली की सुधारेल हा म्हणून. आता तरी त्या तिघी मला दोष देणार नाही. माई, मी गिमीचा नाद सोडलाय. काय खरं? मी आता लग्न करायला तयार आहे तुला पसंत असलेल्या मुलीशी. पण आपल्या दोघांची पसंती एक हवी. हा. बायजा, खूप थांबलो. राधेचं रहस्य सांगेल म्हणतो त्याला. बाबा काय सांगता आईला? काय नाही, असंच. बाबा आज मी सुद्धा आईला एक गोड बातमी सांगणार आहे. कसली काय? आजपर्यंत ज्या क्षणाची मी वाट बघत होते तो क्षण आला. कृष्णाने मला लग्नाची मागणी घातलीये. काय? त्या आरामखोराची हिम्मत! अरे इतकं तुझ्यावर प्रेम करता आणि त्याला शिवी देता. शिवी? अगं समोर असता तर टाळकं फोडलं असतं त्याचं. त्याची लायकी तरी आहे का तुझ्याशी लग्न करण्याची? बाबा खर तर लायकी आपलीच नाहीये त्याच्याशी लग्न करण्याची. का? अगं काय 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 कमी पडलं तुला? डोळ्यात तेल घालून जपलं तुला त्या हरामखोराशी लग्न करण्यासाठी? हे लग्न होणं शक्य नाही. पण आता बोलून काय उपयोग आहे? तो गेला पण त्याचा निर्णय मावशांना सांगायला. काय? शक्य नाही, शक्य नाही. हे लग्न होणं अशक्य आहे. आयजा, मला आज ते सांगायलाच हवं, बोलायलाच हवं, बोलायलाच हवं. हे लग्न होणं अशक्य. कालिया पठाण, कालिया पठाण, अरे तुला एक अतिशय आनंदाची बातमी सांगायची आहे. आतापर्यंत तुला खोटं वाटत होतं ना, आता बघ इथूनच फोन करतो कृष्णाच्या घरी आणि लग्नाचा पक्का करतो की नाही बघ. लाव. हा, मी लग्न करीन तर राधाशीच. अरे पण कृष्णा, हे कधी बोलला नाहीस तू माझ्याशी. नाटकं करू नकोस आश्चर्याची. तूच पिटवलंस त्याला. त्या ड्रायव्हरच्या मुलीशी लग्न. अरे ती कुठं तू कुठं. काहीही झालं तरी या लग्नाला आमची परवानगी नाही म्हणजे नाही. तुम्ही का परवानगी देत नाही तेच मला कळत नाहीये. हॅलो, काय तुम्ही माझं काय करायचं ठरवलंय? काय म्हणालास? परत बोल. माझं काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ कृष्णा, हे बघ, लग्नाचा विचार तुम्हीच माझ्या मनात घातलात. गिमीचा नाद सोड म्हणाला, सोडला. आता मी राधेशी लग्न करतो तर नकार का देता? मग नाहीच पसंत आम्हाला ती. तुझं भलं व्हावं यासाठी. काय भर केलंय तुम्ही माझं? पाठोळ केलेत माझं. तुम्ही मावशा नाही आहात, वैरिणी आहात, वैरिणी. स्वतः लग्न केलं नाहीत आणि मलाही करू देत नाही आहात. केशवा, काय बोलतोस काय तू? हे खरं तेच बोललोय. कृष्णा, खबरदार आहे का अक्षर पुढे बोला असतं. श्रीपती, तू मध्ये बोलू नकोस. श्रीपती, श्रीपती, हा आमचा आपसातला मामला आहे. तुला त्याच्या अंगाला हात लावायचं काहीही कारण नाही. पण बाईसाहेब, स्वतःच रक्त जेव्हा उलफाट बोलायला लागतं ना तेव्हा राग अनावर होतो. स्वतःच रक्त? होय बाईसाहेब, कृष्णा माझा मुलगा आहे. देवकीचं बाळ? हीच ती राधा, या घरची लेव. याला पुरावा काय? हा घ्या पुरावा. देवकीबाईंनी मरते वेळी हॉस्पिटलमध्ये दिलेली ही चिठ्ठी. अरे हे तर देवकीच अक्षर आहे. नालायक, हलकट, नीच, तुला शरम नाही वाटली असलं घाणेरडं कृत्य करायला? बाईसाहेब, मुद्दामून नाही केलं मी, पण परिस्थितीनं घडवलं मला. अहो 35,000 रुपये ऑपरेशन साठी पाहिजे. बाईसाहेब, हे सगळं मी कृष्णाच्या भल्यासाठीच केलं. ऑपरेशन नंतर सांगणार होतो मी तुम्हाला, पण त्यापूर्वीच तो तुमचा झाला होता. असं म्हणजे तू आम्हाला फसवलंस, चिटिंग केलंस. म्हणे मुद्दाम नाही बदलली मुलं. लाज नाही वाटत असं बोलायला? अगं जरा त्याच्या परिस्थितीचा विचार करा. कृष्णाच्या ऑपरेशनसाठी कुठून आणलेस तिथे ना पैसे? कृष्ण आपल्याकडे आला नसता तर या जगात दिसलाही नसता. नसता दिसला तर नसता दिसला.
एवढं सगळं करून शेवटी काय दिलं ना आपल्याला? असं नका ग बोलू. एवढ्या मोठ्या अपघातातून त्यानं वाचवलं, राधेला आपली समजून वाढवलं, आपल्या देवकीच्या मुलीला हे पुण्यकर्मच नाही का केलं? हे लक्षात घेऊन तरी त्याला माफ करा. अगं कृष्णा, आपल्याला कुणी कृष्णा कृष्णा कोणीतरी अशी भानगड आहे काय? काय झालं? काय तारीख ठरली लग्नाची? अरे तारीख लग्नाच्या दणक्यात होणारच, पण तुला मी 3 ते 6 लाख रुपये देईन. अरे पण काय झालं ते तरी उचक. सांगतो. कृष्ण आहे ना, हा. तो ड्रायव्हरचा मुलगा आहे हा? आणि राधा आहे ती खरी मालकी. अरे म्हणजे अख्खच्या आत्ताच बुडालं की आपल्या प्लॅनचं? अरे बुडणार नाही, तरंगणार. एक नाही 7-7 गलबत्या भरून आपण माल आणणार, माल. अरे पण ते कसं शक्य आहे? अरे काय शक्य नाही? तू आहेस, तू ही गँग आहे. आतापर्यंत आपल्याकडे कोरा चेक होता, आता आपल्याला लाखो रुपयाची हुंडी मिळाली. हुंडी? होय होय, हुंडी. आता फक्त जायचं आणि हुंडी उचलायची. माई थोडस खाऊन घ्या ना. अहो असं काय करता? मग थोडं दूध तरी घ्या. माझ्या कृष्णाचा कुणीतरी शोध घ्या, त्याच्याशिवाय मी अन्नाला शिवणार नाही. माई पण थोडस तरी. राधे, माफ कर. तू मालकी नसून तुझ्याकडून सेवा करून घेतली आम्ही, पण का कुणास ठाऊक कृष्णाशिवाय चैन पडत नाही ग. माई तुम्ही काही काळजी करू नका. गोदा मावशी, नर्मदा मावशी, कावेरी मावशी तिघेही कृष्णाचा शोध घेत आहेत. तू नक्की सापडेल. हॅलो. हॅलो, ऍडव्होकेट गोदावरी बाई आहेत का? नाही येत. आपण कोण? नाही. हॅलो. गाणं सम्राज्ञी नर्मदाबाई आहेत का घरात? नाही येत. आपण कोण? नाहीत. कावेरीबाई आहेत का घरात? नाही येत. नाहीत. कालिया पठाण, अरे दे टाळी. म्हातारी आजारी आहे, त्या तिघी घरात नाहीये, राधा एकटीच घरात आहे. कोण आहे? मला कावेरीबाईने पाठवले. कृष्ण सापडले. कुठे? ते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये. तुम्हाला लवकर बोलवले. पण घरात तर कुणीच नाहीये. बाई येळ वाया घालू नका. कृष्णाला तुमचाच ध्यास लागलाय. एक मिनिट हा. कृष्णा, अरे किती शोधायचं रे तुला? बाळ घरी चल पाहू. कृष्णा, हे वेळ डोक्यातून काढून टाक. आम्ही कोणीच नव्हेत का रे तुझे? कुठल्या घरी? ज्या घरात माझ्या रक्ताच्या नात्याचे कोणी नाही त्या घरी? मी नाही येणार त्या घरी. नको मला ते ऐश्वर्य आणि ती श्रीमंती. कृष्णा, आम्ही तुझ्या पाया पडतो. यशोदा माईसाठी तरी घरी चल रे. अन्न पाणी सोडलंय रे तिनं. डोळ्यात प्राण आणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले रे ती. काय? माझी माई उपाशी आहे? बाई मी आलोय ग. बाई बोल. बाई डोळे उघड. माझ्यावर रागवलीस तरी चालेल, पण बाई बोल ना ग. बाई बोल. बाई डोळे उघड ग माई. बाई बाई डोळे उघड माई. कान्हा, तुझ्या बासुरीचे सूरच तिला परत आणतील. कृष्णा, इतकं रागवायचं? आपलं नातं रक्ताचं नसलं म्हणून काय झालं? आमच्या मायेवर तुझाही हक्क आहे रे. इतका तुला फुलासारखा जपला, वाढवला.
आता राधा तुझी झाली की तू आमचा हक्काचा होशील. राधा कुठे आहे? डॉक्टरकडे गेली असेल. मी बोलून आणते. हा, तिला फोन करते. केशवा, केशव. काय ग? अरे ही राधेची चिठ्ठी. जरा हळू. जरी गडबड केलीस ना तर 35च्या 35 दात घशात घालील. 35? तरी मी तुम्हाला सांगत होतो शाळेमध्ये जाऊन शिका जरा. माणसाला फक्त 32च दात असतात. मला माहिती आहे. हा, तू मध्ये बोलणार म्हणून तुझे 3 धरलेत. बघताय काय? बरं. कालिया पठाण, माझ्या लग्नाची तयारी करा. मी ह्या मुलीशी लग्न करणार. तुम्हाला काय लाशरम आहे की नाही? तुम्हाला मी तुमच्या मुलीसारखी. अरे तुम्ही अगं, रागवतेस कशाला, चिडतेस कशाला? तशी तू मला मुलीसारखीच. पण कधी? मी तुझ्याशी लग्न करणार. त्याच्यानंतर तुझ्या ज्या 4 हाफ मावशा तुला इस्टेट देणार. सगळी इस्टेट मी तर घेणार. त्याच्यानंतर तुला घटस्फोट देणार. म्हणजे त्यानंतर तू मला मुलीसारखीच. काय? चला कालिया पठाण, ताबडतोब माझ्या लग्नाची तयारी कर. चला. जा भटजी आण. तू हार तुला. तुम्ही कुठे राधाला शोधायला तुम्ही कुठे निघालात? अरे आमच्या बंगल्यात कालिया पठाणची माणसं घुसली आहेत. कालिया पठाणची माणसं म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार. चला रे. अरे तू टॅक्सीतलं कुठे आहेस? काय पंक्चर नाही. मोठं बाईक नाही. फॉलो करा रे. चल लवकर गुंड, आपल्याला जायचं. चल. अरे सांभाळून तर फोन सांभाळ. चल. चल आपल्याला जायचं. अंगाला हात नाही लावायचा. कालिया पठाणचा माणूस आहे मी. कालिया पठाणचा माणूस आहे? हा. तरी जेवढा उंच आहेस. कालिया पठाण कुठे माहितीये का? आम्हाला माहित नाही. नाही माहित नाही तुला? अरे या रे या. बऱ्याच दिवसात फुटबॉल खेळलो नाही. फुटबॉल खेळूया. फुटबॉल. कालिया पठाण कुठे? अरे तो तुझा पाय खाली गेला. अरे घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. ही माणसं तुला काहीही करणार नाहीत. कारण हिंसा मला आवडत नाही ना. कालिया पठाण येईपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था मी केली आहे. घाबरू नको. बोल कालिया पठाण कुठे? बोल. सांगतो. तर लवकर बोल. इथून एक शेवटची गली आहे ना, तिथं त्यांचा अड्डा आहे. अच्छा. आणि सोबत जंक्शनराव पण आहे. आणि त्याचा लगीन लागणार आहे एका लहान पोरी बरोबर. मला सोडा ना. मला बँड घेऊन जायचं. मला सोडा ना. तुला बँड घेऊन जायचंय? ह्याला बँडवाले घेऊन जायचंय. कालिया पठाण, त्या लोकांनी माझ्या लग्नाचे 12 वाजवले रे. तुझं लग्न गेलं खड्ड्यात. माझे 4 लाख कसे देणार आहेस ते बोल. तुझे 4 लाख गेले खड्ड्यात. माझ्या इस्टेटीचं काय होणार रे? तुझी इस्टेट गेली खड्ड्यात. हम तुला होमकुंडातच जायतो. अहो नारायण काळे, असं करू नका हो. नारायण काळे गेला खड्ड्यात. तेच म्हणतोय ना मी. तुझ्या आईला चलूट तुला दाखवतो. तुझ्या मित्रांच्या सासऱ्याला मारतायत. अय्या खरंच की. काय करायचं? काय करणार? बोल काय करणार? बोल. मी तरी काय करणार? सांग ना. कृष्ण आपलं काय ठरलं होतं? काय?
पटे मार तुझा. आजा आजा आता की हातो मला संगीतातले सगळे राग येतात पण माझा हा राग तुला माहित नाही. आधी तुझ्या कानाखाली खेचते आणि मग तुला कोर्टात खेचते. अरे कुणीतरी माझं ऐकाव ऐकाव तुम्ही तरी ऐका. मला माहित आहे सगळं. जंक्शनराव या वयात असं वागणं शोभतं का तुम्हाला? हा? अहो एवढं कर्ज झालं होतं डोक्यावर म्हणून मी स्वतःच लग्न करायचं ठरवलं. किती कर्ज आहे हो? हा? 4 लाख. 4 नाही लाख ना 2.5 लाख. बाकीचं व्याज सोडून देतो मी. सोडून दिलं? हो. मग 2.5 लाख रुपये दिले तुम्हाला. हा पण एका अटीवर. कुठल्या जंक्शनराव काय 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 तुमच्या मुलींची लग्न त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लावून द्यायची. चालेल? आहे कबूल? कशाला एवढं काँग्रेस. थँक्यू.